श्री स्वामी समर्थ. कथा सरिता या तुम्हा सर्वांच्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत. उद्या वसुबारस असणार आहे आणि आपली सर्वांची लाडकी दिवाळी उद्यापासून सुरू होत आहे. दिवाळीचा पहिला दिवा आपण उद्या लावणार आहोत. त्या अगोदर आजचा महत्त्वाचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणलेला आहे, कारण की या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी गोष्ट सांगणार आहे जी आपल्या घरामधील सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी मदत करत असते. यासोबतच आपल्या घरामध्ये ज्या काही गोष्टी असतात ज्यामुळे आपल्या घरामधील ताणतणाव, आपल्या घरामध्ये कदाचित दारिद्र्य येत असतं आणि त्या गोष्टींची जी पाळंमुळं असतात ती कदाचित आपल्या घरामध्ये दडलेली असतात. मग अशा कोणत्या गोष्टी असतात ज्या आपल्याला दिवाळीच्या पूर्वी करायच्या आहेत, त्याबद्दलचा हा व्हिडिओ असणार आहे. त्यामुळे आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जाणून घ्या की तुमच्या घरामधील अशा कोणत्या गोष्टी असणार आहेत ज्या तुम्हाला तुमच्या घरामधून बाहेर काढून टाकायच्या आहेत दिवाळी येण्यापूर्वी. कारण की दिवाळी म्हणजे साक्षात माता लक्ष्मींची सेवा आपण करत असतो. यासोबतच आपण लक्ष्मी, कुबेर, भगवान श्रीकृष्ण, श्री विष्णू या सर्व देवदेवतांची पूजा आपल्याकडून दिवाळीमध्ये होत असते. मग अशा वेळी या सर्व देवदेवतांचा प्रवास किंवा त्यांचं जे पाऊल आपल्या घरामध्ये पडणार आहे, तर तेव्हा आपलं घर हे स्वच्छ आणि टापटीप असायला हवं. तरच आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रसन्न राहून आपल्यामध्ये ती नांदणार आहे आणि सुखाने आपण संसार करणार आहोत. त्यामुळे आजच्या ह्या व्हिडिओमधून तुम्ही जाणून घ्या की तुमच्या घरामधील अशा कोणत्या वस्तू असणार आहेत ज्या तुम्हाला तुमच्या घरामधून काढून टाकायच्या आहेत. तर आपल्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि समजून घ्या की तुम्हाला काय करायचं आहे. आणि व्हिडिओ आवडलाच तर आपल्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर देखील करा. यासोबतच हाईप करायला देखील विसरू नका, जे माझ्यासाठी सपोर्टिव्ह असणार आहे. तर मैत्रिणींनो, आता आपण जाणून घेऊया की पहिली जी गोष्ट आहे जी तुम्हाला तुमच्या घरामधून काढून टाकायची आहे ती म्हणजे बंद पडलेलं घड्याळ. तर लक्षात घ्या, लक्ष्मी कधीही कुणाच्या वेळेसाठी थांबत नाही. ती आपल्याकडे तेव्हाच येत असते जेव्हा आपण कष्ट करत असतो, वेळेनुसार आपण पुढे जात असतो. त्यामुळं जेव्हा माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न राहावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या घरामध्ये, मग तुम्ही बेडरूममध्ये घड्याळ लावलेलं असेल किंवा तुमच्या किचनमध्ये देखील घड्याळ असेल किंवा एखादं घड्याळ तुम्ही तुमच्या जे काही आपण स्टोरेज करतो त्या स्टोरेजमध्ये देखील असं एखादं घड्याळ असणार आहे जे म्हणजे सेल टाकून देखील चालू होणार नाही, म्हणजे ते पूर्ण बंदच आहे, त्याचा काही उपयोग नसणार आहे. अशा पद्धतीचं जर तुमच्याकडे घड्याळ असेल तर तुम्हाला ते तुमच्या घरामधून टाकून द्यायचं आहे. ह्या साफसफाई करताना ते तुम्हाला आपल्या घरामधून बाहेर काढायचं आहे. कारण की वेळ ही नेहमी धावती असावी, ती थांबलेली नसावी. कारण की त्यामुळं आपली कामं देखील थांबतात, आपल्या घरामध्ये येणारी सकारात्मक ऊर्जा देखील थांबत असते आणि त्याचा परिणाम आपल्या आयुष्यावरती होत असतो. त्यामुळं ही एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची असणार आहे की तुम्हाला तुमच्या घरामधून अशी बंद पडलेली घड्याळ एकतर ती मग चालू तरी करून घ्या जर तुम्हाला ती टाकून द्यायची नसतील तर, किंवा मग जर त्याचा उपयोगच नसणार आहे, त्याचं जी सेलचं आहे किंवा बॅटरी आहे ते पूर्ण जर खराबच झालेलं असेल तर ते तुम्हाला काढून टाकणं हे खूप जास्त गरजेचं असणार आहे. त्यामुळं पहिलं जी गोष्ट होती ती म्हणजे बंद पडलेलं घड्याळ. आता ह्यानंतरची दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे तुम्हाला भंग पडलेल्या मूर्ती किंवा भंग झालेल्या देवाच्या मूर्ती. ही एक खूप विशेष अशी गोष्ट असणार आहे, कारण की अशा भंग झालेल्या मूर्तींना कधीही आपण देवपूजेमध्ये स्थान देत नाही किंवा देवघरामध्ये स्थान देत नसतो. त्यामुळं अशा भंग झालेल्या ज्या वस्तू असतात, ज्या मूर्ती असतात त्या आपल्याला विसर्जित करायच्या असतात. वाहत्या पाण्यामध्ये जाऊन आपण ह्या अशा भंग मूर्ती ज्या असतात किंवा देवदेवतांच्या ज्या फ्रेम असतात, ज्या कदाचित त्याची ज्यावरच्या काच असते ती फुटलेली असते, अशा वस्तू किंवा अशा मूर्ती देवदेवतांच्या त्या आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायच्या असतात. किंवा बऱ्याच वेळी मंदिरामध्ये जाऊन देखील ते तिथं विसर्जित केलं जातं आणि मग मंदिराद्वारे तो एक विधी केला जातो, त्याचे पूजा विधी करून ते विसर्जित करण्याचा. मग असे दोन पर्याय तुमच्याकडे असतात की तुम्हाला अशा भंग झालेल्या ज्या मूर्ती आहेत त्या देखील तुमच्या घरामधून काढून टाकायच्या आहेत आणि त्यांचा देवघरामध्ये देखील वापर करायचा नाही. कारण की त्या ते ज्या मूर्ती असतात त्या मूर्तींमधून जी आपल्याला एनर्जी मिळत असते, जी सकारात्मक ऊर्जा मिळत असते ती पूर्ण बंद झालेली असते आणि अलक्ष्मी नांदते. त्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास राहत नाही. त्यामुळे आपल्याला दुसरी जी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे अशा भंग झालेल्या मूर्ती आपल्याला घरामधून काढून टाकणं. आता यानंतरची तिसरी गोष्ट म्हणजे आरसा, फुटलेला आरसा. हा फुटलेला आरसा देखील आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये नकारात्मक ऊर्जा
चा प्रभाव वाढवत असतो. कारण की हा जो आरसा असतो त्याच्यामध्ये आपण काय करत असतो, आपलं प्रतिबिंब पाहत असतो. मग जेव्हा आपण आपलंच प्रतिबिंब असं चिरलेलं फुटलेलं पाहतो तेव्हा आपल्या आंतरिक असलेली जी सकारात्मक ऊर्जा असते त्याचा प्रभाव हा पूर्णपणे कमी होतो आणि आपल्याकडील जी सकारात्मक ऊर्जा आहे ती कमी होते आणि आपल्या घरामध्ये आपल्या मनामध्ये ह्या नकारात्मकतेचा वास होतो. त्यामुळे काहीही करून जर तुमच्याकडे अशा काचेच्या फुटलेल्या ग्लास असेल, आरसा असेल, एखादा पॅन असेल किंवा एखादा पॉट असेल, अशा कुठल्याही चिरलेल्या फुटलेल्या ज्या वस्तू असतात त्या तुम्हाला तुमच्या घरामधून आजची आज ताबडतोब काढायच्या आहेत म्हणजे आहे. कारण की ही खूप जास्त महत्त्वाची गोष्ट आहे की फुटलेल्या अशा वस्तूंमुळे घरामध्ये वाद, ताणतणाव निर्माण होत असतात, सतत भांडणं आणि वाद होत असतात. त्यामुळे अशा फुटलेल्या वस्तू तुम्हाला तुमच्या घरामधून काढून टाकायच्या आहेत. ही खूप महत्त्वाची गोष्ट असणार आहे तुम्हाला दिवाळीच्या अगोदर करण्याची. तर ह्या 3 वस्तू आपण पाहिल्या. आता यानंतरची पुढची जी गोष्ट आहे ती म्हणजे तुम्हाला तुमचं तुटलेलं किंवा फुटलेलं फर्निचर. आता बऱ्याच वेळा आपल्याला असं फर्निचर घेणं शक्य नाही होत किंवा आपल्याकडे तेवढं कदाचित तशा प्रमाणामध्ये पैसे उपलब्ध नसतात, म्हणून आपण कदाचित त्या वस्तू तशाच ठेवतो. पण अगदीच तुम्हाला जर काही शक्यच नसेल तर निदान त्या व्यवस्थित तरी करून घेणं आपल्याला गरजेचं आहे. आणि जर तुमच्याकडे तेवढा पैसा संपत्ती असेल तर तुम्हाला ह्या अशा लाकडी फर्निचर असेल किंवा दुसरं कोणतंही जे फर्निचर असेल ते तुम्हाला तुमच्या घरामधून बाहेर काढून तुम्हाला नवीन फर्निचर तुमच्या घरामध्ये आणायचं आहे. कारण की आपलं घर त्यामुळे प्रसन्न राहत असतं, माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये नांदत असते आणि वास्तू आपल्याला तथास्तु म्हणत असते. त्यामुळं लक्ष्मी त्याच ठिकाणी नांदते जिथं घर स्वच्छ नीटनेटके असतं आणि मग ती चिरकाल लक्ष्मी माता आपल्याकडे टिकत असते, राहत असते. म्हणून ही एक चौथी खूप महत्त्वाची गोष्ट आहे जी तुम्हाला दिवाळीच्या सुरू होण्यापूर्वी म्हणजे आजच करायची आहे. उद्यापासून तर दिवाळी तुम्हाला माहित आहे, उद्याच वसुबारस आहे. आपल्याला आजच्या आज अशा गोष्टी करायच्या आहेत. फर्निचर जर तुम्हाला बदलणं शक्य नसेल तर तुम्ही ऍटलिस्ट ते व्यवस्थित तरी करून घेणं गरजेचं आहे. तर यानंतरची 5वी जी महत्त्वाची गोष्ट जी मी तुम्हाला सांगणार आहे ती म्हणजे गंजलेलं लोखंडी सामान किंवा तुटलेलं फुटलेलं लोखंडी ज्याचा काहीही वापर नाही अशा सामानाला देखील तुम्हाला तुमच्या घरामधून बाहेर काढायचं आहे. लक्षात घ्या, अशा गंजलेल्या ज्या वस्तू असतात त्यामुळे खूप जास्त प्रमाणामध्ये आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा येत असते. या गोष्टींकडे बघून देखील आपल्याला म्हणजे अतिशय खराब वाटतं, आपलं मन दुःखी होत असतं आणि आपल्याला ज्या गोष्टींचा वापरच नाही अशा गोष्टींमुळे उगीच आपल्या घरामध्ये एकतर कचरा देखील वाढत असतो आणि त्यासोबतच अलक्ष्मी नांदत असते. घरामध्ये माता लक्ष्मी प्रसन्नच होणार नाही तुमच्यावरती. त्यामुळे जर त्या गोष्टींचा वापरच नसेल आणि त्या अगदीच तुमच्या वापराच्या नाहीत तर तुम्ही त्याला तुमच्या घरामधून काढून टाकणं हे योग्य ठरतं. आता ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची आणखीन एक गोष्ट आहे म्हणजे तुमच्या घरामधील कुलूप आणि चावी. ही एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे मैत्रिणींनो. आपल्या घरामध्ये जर तुमच्याकडे अशा कुलूप चाव्या आपण ठेवत असतो, म्हणजे कुलूप आणि त्यासोबत चावी असणं इथपर्यंत ठीक आहे, पण एखादं कुलूपच आहे त्याची चावीच मिळत नाहीये किंवा नुसत्याच चाव्या आहेत आणि त्याला कुलप नाहीये तर तुम्ही फक्त त्या चाव्यांची साठवणूक केलेली आहे, तर हे देखील अतिशय चुकीचं असणार आहे. तुम्हाला अशी कोणत्याही गोष्टी तुमच्या घरामध्ये ठेवायच्या नाहीत जेणेकरून तुमचा मन त्यामध्ये गुंतून राहील आणि त्याचा परिणाम तुमच्या वास्तूवरती होईल. त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार या सगळ्या गोष्टी खूप जास्त महत्त्वाच्या असणार आहेत ज्या मी तुम्हाला आता सांगितल्या. त्यामधील सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट आपण काय पाहिली तर एक फुटलेला आरसा असणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या घरामध्ये बंद पडलेली घड्याळं. तिसरी महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे भंग पावलेल्या मूर्ती, चिरलेल्या मूर्ती किंवा त्यांची जी फ्रेम असते ती. नंतर लोखंडी फर्निचर, लोखंडी वस्तू ज्या गंजलेल्या वगैरे असतात ते. आणि 5 नंबरला तुमच्या एक महत्त्वाची गोष्ट असणार आहे ती म्हणजे तुमच्या घरामधील तुटलेलं किंवा फुटलेलं जे फर्निचर असतं ते. अशा या 5 वस्तू ज्या मी तुम्हाला आज सांगितल्या त्या तुम्हाला तुमच्या घरामधून ताबडतोब काढून टाकायच्या आहेत जेणेकरून दिवाळीच्या वेळेस माता लक्ष्मी जेव्हा आपल्या घरी येणार आहे त्यावेळेस तिने चिरकाल टिकावं, आपल्याकडेच टिकून राहावं आणि आपल्या आयुष्यामध्ये भरभराट आणि आनंद असाच द्विगुणित होत राहावा. यासाठी तुम्हाला या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. तर दिलेली माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर नक्कीच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये किंवा तुम्ही तुमच्या
घरामध्ये या गोष्टींचा वापर करा आणि तुमच्या घरामधून अशा वस्तू जमेल तितक्या लवकरात लवकर बाहेर काढून टाकण्याचा प्रयत्न करा, कारण की ही दिवाळी तुम्हाला माझ्यासोबतच अतिशय उत्साहामध्ये आणि आनंदात साजरी करायची आहे. मैत्रिणींना दिलेली माहिती तुम्हाला आवडली का ते देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबातही विसरू नका. दीपावलीच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.